नमस्कार श्रोते हो. तुम्ही ऐकताय रेडिओ देवगिरी 91.2 FM वारसा लोकसंस्कृतीचा आणि मी आहे तुमच्यासोबत RJ रसिका. मित्रांनो, काही माणसं फक्त शब्द लिहितात आणि काही माणसं ती शब्द जगतात. आज आपल्या कलादर्शनमध्ये आपण अशाच एका तरुण कवयित्रीला भेटणार आहोत, जिच्या कवितांमध्ये प्रेम आहे, आत्मविश्वास आहे, समाजाला प्रश्न विचारण्याची हिंमत आहे आणि स्वतःचं असं एक वेगळं अवकाशही आहे. BA पॉलिटिकल सायन्स तिचं शिक्षण पूर्ण झालंय. ते केल्यानंतर सध्या ती BA LLBचं शिक्षण घेत आहे. पण त्याचबरोबर शब्दांशी तिचं नातं खूप खास जुळलंय. तिच्या कवितांमध्ये स्त्रीचा आवाज आहे, स्वातंत्र्य आहे, प्रेमाची नवी व्याख्या आहे आणि आयुष्याकडे पाहण्याचा एक सुंदर दृष्टिकोन सुद्धा आहे. चला तर मग मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे कवयित्री भावना विजय मोगल. आज आपण तिच्याशी गप्पा मारूया आणि जाणून घेऊया तिच्या कवितांबद्दल. भावना, तुझं रेडिओ देवगिरीच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. भावना, सर्वात आधी मला तुझ्याबद्दल आणि तुझ्या या सुंदर प्रवासाबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. तर मी लिहायला लागले ते 10वीत, म्हणजे अगदी 10वी शेवटी. आणि माझ्या या प्रवासामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल जर कोणाचा असेल तर ते आहे शाळा, मराठीचा तास आणि मराठीच्या मॅडम. तर मग या तीनही गोष्टी आहेत आणि जे मराठीचे संस्कार आहेत ते शाळेत रुजले म्हणून मी या प्रवासात आले असं म्हणायला हरकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संवेदनशीलता होती समाजाप्रती, स्वतःबद्दल, त्यामुळे हा प्रवास सुरू झाला. वा, खूपच छान. भावना, तुझं पॉलिटिकल सायन्सचं शिक्षण झालंय कम्प्लीट आणि आता वकिलीचं शिक्षण तू घेतीये आणि दुसरीकडे कविता सुद्धा करतेय. तर मग हा सगळा प्रवास नेमका कसा घडला? वकिलीचं शिक्षण घेताना हक्क आणि अधिकार यांची जाणीव झाली सगळ्यात पहिले तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे मराठीचे संस्कार होते ते शाळेत रुजले. तर या दोघांचा संगम इथे झाला की कॉलेजमध्ये असताना किंवा तारुण्यात असताना या गोष्टी, अधिकार, स्वातंत्र्य, ह्या गोष्टी कळाल्या. ठीक आहे. आणि त्यानंतर ते अप्लाइड कसं करायचं, कुठे अप्लाय होईल, तर यामुळे ते त्या दोन्ही गोष्टी म्हणजे शब्दही होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे जाणीवही होती. या पद्धतीने हा प्रवास जुळून आला. भावना, तुझी कविता लिहायला नेमकी सुरुवात कशी झाली? आता आपण म्हणतो की काही प्रसंग घडावे लागतात, त्यानंतर आपल्याला कविता सुचतात किंवा काही अशा गोष्टी घडतात की आपण अचानक कविता करायला लागतो. बऱ्याच जण आपण बघतो की कोणाचा प्रेमभंग झाला तर त्याला लगेच कविता सुचायला लागतात. तर असं काही झालंय का किंवा अजून वेगळं काही असेल तर मग तुला असा एखादा क्षण तुझा आठवतो का की तेव्हापासून तू कविता लिहायला सुरुवात केली आहेस? प्रश्न खूप छान आहे. जसं मी म्हटलं, मी पहिली कविता ही 10वीत लिहिली. म्हणजे अगदी तेव्हा मला माहितही नव्हतं की बाबा ह्याला आपण कविता म्हणू शकतो. तर माझी एक मैत्रीण होती, ती कविता लिहायची आणि ती खूप सुंदर लिहायची, पण त्या विषयातलं मला फारसं काही माहित नव्हतं. मग आणि शाळेत असताना असं होतं की आपण आणि आपले फ्रेंड्स इतकंच आपलं आयुष्य, बरोबर. आणि त्यानंतर काय होतं की घरी आल्यानंतर तो संपर्क तुटून जातो, त्यानंतर आपण एकटेच असतो. तर व्यक्त कसं व्हायचं म्हणून मी लिहायला लागले स्वतः. आणि मग लिहिता लिहिता पुढे असं झालं की तेव्हा ते पॅराग्राफ फॉर्म मध्ये की डायरी लिहितो ना आपण, तसं अगदी. तर मग त्यानंतर असं झालं की हा बाबा ठीक आहे, लिहितोय. मग मी पहिली कविता लिहिली ती शाळेवर, कारण की तो 10वीचा फेज म्हणजे कसं शाळेशी खूप अटॅचमेंट असते. बरोबर. तर मग ते शाळा आणि कविता असा हा संगम होता. पण त्याही पेक्षा जास्त महत्वाचं म्हणजे की मी एकदा मॅडमला दाखवलं, म्हटलं मॅडम मी 4 ओळी लिहिल्यात, तुम्ही बघता का? मॅडमनी बघितल्या आणि त्या मला म्हणाल्या की छान लिहितेस, लिहित राहा. तर हे खूप सुंदर होतं. म्हणजे की हा प्रवास किंवा ही पहिली कविता, मुळात मी लिहायला लागले त्यामागे महत्वाचा रोल होता तो माझ्या मॅडमचा. माझ्या मराठीच्या मॅडमचं नाव आहे रुपाली पाटील मॅडम. आणि त्यांनी मला खूप सपोर्ट केला. म्हणजे पंख प्रत्येक व्यक्तीकडे असतात, प्रत्येक मुलाकडे पंख असतात, त्याला हवा असतो आत्मविश्वास. आणि जर झेप घ्यायची आहे तर आत्मविश्वास आणि पंख हे दोन्ही हवे असतात. बरोबर. त्यामुळे भावना, तुझ्या कवितांमध्ये स्त्रीचा आत्मविश्वास खूप ठळकपणे दिसतो. तर मग हा जो आवाज आहे तो तुझा स्वतःचा आहे की समाजात ज्या अनेक गोष्टी आपण घडताना पाहतो की बऱ्याच गोष्टी घडतायत, तर या सगळ्या गोष्टी बघून तुझ्यामध्ये तो आत्मविश्वास आलाय? तर याचं कारण आहे म्हणजे की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आजूबाजूला खूप नकारात्मकता आहे आणि स्त्रियांच्या बाबतीत ती तीव्रता अजून जास्त आहे, बरोबर. आणि इतक्या नकारात्मकतेत जर आपल्याला सर्व्हाइव्ह करायचंय, जर मला जिवंत राहायचंय, तर मला उभं राहावं लागणार आहे. आणि त्या उभं राहण्यासाठी मला हवाय आत्मविश्वास, बरोबर. तर मग ज्यावेळेस तो आत्मविश्वास असेल त्यावेळेस मी उभं राहीन. आणि जर मला उभं राहायचंय तर मला आत्मविश्वासानेच उभं राहावं लागणार आहे, कारण की इथे पाय खेचणारे पण खूप लोक आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी हिंसा वाढती आता सध्या, की जे अत्याचार होत आहेत, या सगळ्या गोष्टी मुळात मानसिकता नाहीये समजून घेण्याची की काय आहे बाबा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या मानसिकतेला जर मला वाचा फोडायची तर मला उभं राहणं
करणं गरजेचं आहे. आणि माझे पाय स्ट्रॉंग केव्हा होणार किंवा मी केव्हा उभी राहणार, तर त्यासाठी आत्मविश्वास. कारण की आत्मविश्वासाच्या बळावर आपण अनेक युद्ध जिंकतो. बरोबर. आणि हा संघर्ष हा प्रस्थापितांविरुद्ध आहे. आणि प्रस्थापित म्हणजे कोण नेमकं, तर मेनली पॅट्रियार्की. कारण की महिला ही किंवा स्त्री ही विक्टीम आहे मेनली पॅट्रियार्कीची. तर त्यामुळे मला असं वाटतं की हे असंच आहे की तुम्हाला आत्मविश्वासाने उभं राहावं लागणार आहे आणि त्यानंतरच आपण या गोष्टींना वाचा फोडू शकतो. नक्कीच नक्कीच, अगदी बरोबर. म्हणजे आत्मविश्वास असेल तरच आपण एखादी गोष्ट साध्य करू शकतो, हो. हे नक्कीच दिसून येत आहे. भावना, इस समाज को मेरी झुकी नजरे अच्छी लगती है, या कवितेत समाजाला तू प्रश्न विचारतीये, म्हणजे ती ताकद त्या कवितेमध्ये आहे. तर मग ही कविता लिहिताना तुझ्या मनात नेमकं काय चाललं होतं, की म्हणजे अशी काय भावना होती की तुला असं वाटलं की आपण या कवितेतून प्रश्न विचारायला पाहिजे किंवा आता मी प्रश्न विचारायला पाहिजे असं तुला वाटलं? एक थॉट माझ्या डोक्यात खूप क्लिअर होता की हिस्टॉरिकली आपण ही गोष्ट मान्य केलीच आहे की आपल्यासोबत असमानता किंवा आपल्याकडे असमानता आहे. मग ती जाती व्यवस्थेमध्ये आहे, परत त्यानंतर ती स्त्री पुरुष भेद या माध्यमातून आहे. आणि पूर्वीपासून एक गोष्ट जी स्त्रियांच्या बाबतीत झाली तिला नेहमीच जबाबदारी म्हणून पाहिलं गेलं. मग ती पूर्वी वडिलांची जबाबदारी असेल किंवा त्यानंतर असेल ती नवऱ्याची जबाबदारी. तिचं स्वतंत्र अस्तित्व आहे हा विचारच कुठे नाहीये. आणि ज्यावेळेस हा विचार नाहीये तर त्यावेळेस ती मान्यता पण मिळणार नाहीये. मुळात बाईचं स्वतंत्र अस्तित्व असतं हे मान्य करणं गरजेचं वाटलं मला. आणि त्यामुळे हे प्रश्न आहेत. कारण की मला सांगा, आज आपण शिकतोय बरोबर, शिक्षणामुळे काय झालं, मला माझे अधिकार तर कळाले बरोबर, पण मग या अधिकारांना मी वापरू कसं ना, किंवा हे अधिकार मला वापरता कधी येतील, जेव्हा लोकांची मानसिकता बदललेली असेल. आणि तिथे जर मानसिकता बदललेली नाहीये तर मला ती झुकी नजरे, तो ये झुकी नजरे उठानी पडेगी, तो ये खुद एतमाद आंखें दिखानी पडेगी. तर त्यामुळे ते आलंय. भावना, तुझी ही कविता जी आहे ती झुकी नजरे, मला ती ऐकायला नक्कीच आवडेल. तू ती आता आम्हाला ऐकवशील का? हो नक्कीच. इस समाज को मेरी झुकी नजरें अच्छी लगती है. इस समाज को मेरी झुकी नजरें अच्छी लगती है और उन्हें मेरी खुद एतमाद बड़ी बड़ी आंखें. इस समाज को मेरी झुकी नजरें अच्छी लगती है और उन्हें मेरी खुद एतमाद बड़ी बड़ी आंखें. ज़माने को कद में मेरा छोटा होना खूबसूरत. ज़माने को कद में मेरा छोटा होना खूबसूरत और बड़ा होना चुभता है. ज़माने को कद में मेरा छोटा होना खूबसूरत और बड़ा होना चुभता है, मगर उन्हें खूबसूरत दिलकश लगती हूँ बुलंद मुमताज में. लोग गिनवाते हैं ये सांवला रंग, सवाल करने का लहजा और अल्हड़पन मेरी कमियों में. लोग गिनवाते हैं ये सांवला रंग, सवाल करने का लहजा और अल्हड़पन मेरी कमियों में, मगर उन्हें मेरी कमियों से प्रेम और उलझन भरी अदाओं से इश्क है. मगर उन्हें मेरी कमियों से प्रेम और उलझन भरी अदाओं से इश्क है. ज़माना तोलता है मर्यादा के अपने कुछ पैमानों में मुझे. ज़माना तोलता है मर्यादा के अपने कुछ पैमानों में मुझे. और जब मैं बसती नहीं इनमें फिर क्या उनकी अदालत पुकारती है मुझे अमर्याद और बिगड़ैल कहकर. और जब मैं बसती नहीं इनमें फिर क्या उनकी अदालत पुकारती है मुझे अमर्याद और बिगड़ैल कहकर. मैं नज़रअंदाज कर चल देती हूँ मेरा हाथ थामे संग चलते हैं वो भी. मैं नज़रअंदाज कर चल देती हूँ मेरा हाथ थामे चलते हैं वो भी. और फिर मुझे मिल जाता है आसमान मेरा. और फिर मुझे मिल जाता है आसमान मेरा. वा, खरंच खूप छान लिहिलेस तू कविता. म्हणजे धन्यवाद. ती ऐकून असं वाटतं की यार ऐकतच राहावं, थांबूच नाही आता ही कविता. मस्त, खूपच छान. थँक्यू. भावना, तुझी आत्ताच आम्ही एक कविता ऐकली आहे, तर मग मला असं वाटतं की अजून एक कविता होऊन जाऊ द्यायला काय हरकत आहे. म्हणजे तू अजून एक कविता आमच्यासोबत शेअर करशील का तुझी? हो नक्कीच. तो लिखा है. उम्रे रवा का ये दौर ऐसा कि कुछ शबाब है, कुछ सुरूर है और कुछ प्रश्न भी. उम्रे रवा का ये दौर ऐसा भी कुछ शबाब है, कुछ सुरूर है और कुछ प्रश्न भी. बहारे जवानी का ये सच्चापन, ये कच्चापन प्रेम के सिवा ढल पाएगा कहीं. बहारे जवानी का ये सच्चापन, ये कच्चापन प्रेम के सिवा ढल पाएगा कहीं. प्रेम जितना बुलंद है क्या कुछ, प्रेम जितना बुलंद है क्या कुछ. हम लुटाए जा रहे हैं प्रेम पर, खुद के होने पर, प्रेम कविताओं पर, अपने काम पर, प्रेमी के साथ पर, फूलों पहाड़ों वादियों पर और इंसानों पर. हम लुटाए जा रहे हैं प्रेम पर, खुद के होने पर, प्रेम कविताओं पर, अपने काम पर, प्रेमी के साथ पर, फूलों पहाड़ों वादियों और इंसानों पर. वर्ण जाति धर्म ऊंच नीच देखे बिना,
वर्ण जाति धर्म ऊंच नीच देखे बिना हम इंसानों से प्रेम किए जा रहे हैं। सुना है नौजवानी में क्रांति की ताकत होती है। सुना है नौजवानी में क्रांति की ताकत होती है, तो बताइए इससे बड़ी क्रांति कुछ हो सकती है भला? सुना है नौजवानी में क्रांति की ताकत होती है, तो बताइए इससे बड़ी क्रांति कुछ हो सकती है भला? पूछो इन तमाम सरकारों से, पूछो इन तमाम सरकारों से, समाज से इतनी शांति प्रिय दवामंद क्रांति देखी है कहीं? पूछो इन तमाम सरकारों से, समाज से इतनी शांति प्रिय दवामंद क्रांति देखी है कहीं? ज्यादा कुछ नहीं, ज्यादा कुछ नहीं, हम बस प्रेम किए जा रहे हैं। ज्यादा कुछ नहीं, हम बस प्रेम किए जा रहे हैं. वा, खरंच खूप छान की हम बस प्रेम किए जा रहे हैं. बरोबर, काही कशाचाही विचार न करता आम्ही फक्त प्रेम करतोय. आणि भावना, तू या कवितेमध्ये प्रेमालाच क्रांती म्हटलंय, तर मग प्रेम आणि क्रांती या दोघांचा संगम, या दोघांचा संबंध तू कसा बांधलास, कसा साधलास, आम्हाला थोडं ऐकायला आवडेल. तर प्रेम म्हटलं की आपल्याला काय आठवतं? तारुण्य आठवतं. तर प्रेमात असणारी व्यक्ती सुंदर दिसते ना, बरोबर, गोड दिसते की नाही? म्हणजे की तिचं त्या व्यक्तीचं असणं हे खूप ग्लो करणार असतं. तिला कुठल्याही बाहेरच्या आवरणाची गरज नसते. तर प्रेमही तसंच आहे. म्हणजे प्रेम येताना कधीच एकटं येत नाही. प्रेम स्वतःसोबत घेऊन येतं समता, समानता, समर्पण. आणि या सगळ्यांची एक गोष्ट आहे की ज्यावेळेस या सर्व गोष्टी एकत्रित येतात त्यावेळेस आपण माणूस म्हणून जिवंत होतो. बरोबर. आज आपण बघतोय समाजामध्ये खूप चुकीच्या गोष्टी घडतायत आणि या चुकीच्या गोष्टींमध्ये काय आहे की आपण आपलं माणूस ही ओळख विसरून चाललोय. तर माणूस ही ओळख जिवंत ठेवण्यासाठी प्रेम काम करतं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आज आपण बघतो की धर्म आहेत, जाती आहेत, तर आपली ओळख ही धर्माच्या नावाने होते, जातीच्या नावाने होते. सगळ्यात आपण म्हणतो ना की आडनाव सुटत नाही. बरोबर आहे. तर हे आडनाव कधी सुटणार? ज्यावेळेस प्रेम असणार. आणि मला असं वाटतं ज्यावेळेस हे आंदोलनं होतात तर आंदोलनामध्ये बऱ्याचदा हिंसा असते, ठीक आहे, आणि या व्हायलन्सला दाबणं शासनासाठी खूप सोपं असतं. प्रेमाला कसं दाबणार तुम्ही? बरोबर. प्रेम ही भावना आहे, ती व्यक्त होणार आहे. मग ती विचारांनी व्यक्त होणार आहे, ती तुमच्या भावनिक स्तरावर व्यक्त होणार आहे, तुमच्या वागण्यातून व्यक्त होणार आहे. आणि शांतिप्रिय आहे ना, इतकी शांतिप्रिय आहे की ती माणूस म्हणून जिवंत करते. म्हणजे ते आहे ना, माणसाने माणसाशी माणसासम वागणे, बरोबर. इतकंच घेऊन चालतंय प्रेम. काय देणार आहे समाजाला? काय देणार आहे प्रेम? तर शांतीच देणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बंधनमुक्त करणारे. आज एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत तर आपण बंधनात आहोत की जे आपण आयडेंटिटी दाखवतो की बाबा मी हिंदू आहे, मुस्लिम आहे, स्त्री आहे, पुरुष आहे, या पलीकडे जातंय प्रेम. तर त्यामुळे ती प्रेम स्वतःत एक क्रांती आहे. आणि जशी ती तारुण्यात असलेली ती प्रेमाची भावना किंवा त्या तारुण्यातल्या व्यक्ती ज्या प्रेमात आहेत त्या किती सुंदर दिसतात. जर हे प्रेम व्यक्ती म्हणजे वेगळा नाही, व्यक्ती आणि समाज एकच आहे, तर जर व्यक्ती इतकी सुंदर आहे तर ही समाज पण इतकाच सुंदर होणार आहे. तर मग हा सुंदर समाज किती सुंदर असेल, ही स्वतःच एक क्रांती आहे. अगदी बरोबर. खूपच छान. तू म्हणजे त्या प्रश्नाला इतकं सविस्तर मला सांगितलं ना, मला फार आवडलं. ते खूप भारी सांगितलंस तू. भावना, मला तुझ्या कविता थांबवाव्याशा वाटत नाहीये. मला अजून एक कविता तुझी ऐकावीशी वाटते. तू माझ्यासाठी एक कविता नक्कीच मला ऐकवायला पाहिजे. मी माझी एक कविता ऐकवते. वकालत करती लडकिया. वकालत करती लडकिया, वकालत करती लड़कियां जरा मुंहफट होती है. वकालत करती लड़कियां जरा मुंहफट होती है. वकालत दफ्तर से पहले घर से शुरू होती है. वकालत करती लड़कियां जरा मुंहफट होती है. वकालत दफ्तर से पहले घर से शुरू होती है. हक को गले लगाती है, हक को गले लगाती है. कर्तव्यों का हाथ थामती है, पैरों को मजबूत करती है. हक को गले लगाती है, कर्तव्यों का हाथ थामती है, पैरों को मजबूत करती है. और सत्य को लाड लगाती है, और सत्य को लाड लगाती है. जनाब ऐसी मुंहफट लड़कियां भला किसको भाती है? जनाब ऐसी मुंहफट लड़कियां भला किसको भाती है? खुद एतमाद कारी कारी चमकती आंखें, खुद एतमाद कारी कारी चमकती आंखें, करारी आवाज़. खुद एतमाद कारी कारी चमकती आंखें, करारी आवाज़. जब शब्दों को साझा करती है तो इनकलाब कर जाती है. जब शब्दों को साझा करती है तो इनकलाब कर जाती है. नूर साथ लिए चलती है. जब शब्दों को साझा करती है तो इनकलाब कर जाती है. नूर साथ लिए चलती है. कमाल खूबसूरत दिखती है ये मुंहफट लड़कियाँ, कमाल खूबसूरत दिखती है ये मुंहफट लड़कियाँ. वकालत करती लड़कियाँ ज़रा मुंहफट होती है. वकालत करती लड़कियाँ जरा मुंहफट होती है. वा, खरंच खूप छान कविता केली आहे तू ही. बऱ्याच जणींना ही आपलीशी कविता वाटेल. म्हणजे
कदाचित असं वाटू शकतं प्रत्येकाला की नाही ही माझ्यासाठीच केलेली कविता असेल कदाचित. तर मग ही जी कविता आहे ती तुझ्या एखाद्या अनुभवातून घडली गेली आहे की काय झालंय नेमकं? ही कविता कशी लिहिली, कशी पानावर आली? ही कविता प्रत्येकच मुलीला आपली वाटणार आहे. याचं एक कारण आहे, जसं की मी नेहमी याच्या अगोदरही मी बोलले की हा संघर्ष प्रस्थापितांविरोधी आहे. तर प्रस्थापित म्हणजे कोण? तर मेनली पॅट्रियार्की आणि ही पॅट्रियार्कल सिस्टम. तर हा संघर्ष पॅट्रियार्कीच्या विरोधात आहे, म्हणून या समाजाने घालून दिलेले नियम हे पितृसत्तेसाठीच आहेत. आणि ज्यावेळेस जसं की आपण बघितलं पूर्वीपासून स्त्रीला हे दुय्यम स्थान दिलेलं आहे, तिला कोणाची तरी जबाबदारी म्हणून पाहिलेलं आहे. तर यासाठी काय आहे की बाबा ज्यावेळेस शिक्षणामुळे किंवा संविधानामुळे आज आम्हाला आमचे अधिकार कळाले, म्हणजे काय स्त्रियांना त्यांच्या अधिकारांची जाणीव झाली, पण यापुढे जाऊन ज्यावेळेस त्यांना ते अधिकार वापरायचे त्यावेळेस ही पितृसत्ता मध्ये येते. आणि ती फक्त कायद्यावर आहे. आज कायद्याने समानता दिली आहे, पण ती मानसिकतेत समानता आली नाहीये. त्यामुळे हा कॉन्फ्लिक्ट राहतोच, हा वाद राहतोच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की ज्यावेळेस प्रस्थापितांविरोधी कुठलीही व्यक्ती बोलतीये, स्वतःचे अधिकार घेऊन बोलतीये, त्याला आपण फार गोड नाव देतो, विद्रोह म्हणतो आपण. म्हणजे की गोड नाव यासाठी की खरंच गोड आहे, विद्रोह म्हणतोय ना. आणि हा विद्रोह नको असतो प्रस्थापितांना. तर त्यामुळे ज्यावेळेसही मी किंवा मग माझ्यासह अनेक मुली ज्यावेळेस स्वतःच्या अधिकारांविषयी बोलणार त्यावेळेस पितृसत्ता मध्ये येणार आहे, ही पॅट्रियार्की मध्ये येणार आहे. आणि ज्यावेळेस तिला वाचा फोडायची आहे त्यावेळेस समाज तुम्हाला उद्धट म्हणणार आहे. उद्धटपेक्षाही ते तुम्हाला म्हणतील की आपण एक शब्द, एक वाक्य नेहमी ऐकतो की बाईच्या जातीला शोभतक आहे. बरोबर, बाईच्या जातीला शोभतक आहे, हे काय ना, मुळात ही सुद्धा पितृसत्ता आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की बाई, आज आपण म्हणतो की स्त्री आणि पुरुष, बरोबर, तर मग हा संघर्ष स्त्री आणि पुरुष असा नाहीये, स्त्री वर्सेस पुरुष हा नाहीये. हा संघर्ष स्त्री पुरुष वर्सेस पॅट्रियार्की आहे. जितकी आपण त्या पॅट्रियार्कीला पुरुषात बघतोय, बरोबर, हो, कारण की त्यांना तसे सोशलायझेशन थ्रू ते आलंच आहे, त्यात काही वाद नाहीये. पण हे जे सोशल सिस्टम आहे याने ती पितृसत्ता बाईत सुद्धा टाकली आहे. जर आज ती स्वतःचा अधिकार मागू शकत नाहीये तर ती सुद्धा पितृसत्तेची गुलाम आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की ते खरंच आहे, त्या ओळी प्रत्येकाला आपल्याशा वाटतात, कारण की ते प्रत्येक जण संघर्षासाठी किंवा मग अधिकारांसाठी, स्वातंत्र्यासाठी मुक्त व्हायला पाहतोय आणि त्यामध्ये अडथळा आला की ते बोलणारच. बरोबर आहे, त्यामुळे अगदी बरोबर. भावना, तुझ्या जेवढ्या पण मी आता कविता ऐकल्या त्या सगळ्यांमध्ये मला उर्दूची थोडीशी झलक पाहायला मिळाली. म्हणजे उर्दू शब्द बरेचसे तू त्याच्यामध्ये सुंदर पद्धतीने गुंफले होते. तर मग उर्दूशी हे प्रेम तुझं नेमकं कसं काय जडलं? तरी ह्याचं उत्तर आहे कोरोना काळात, कारण की त्यावेळेस लॉकडाऊन होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोशल मीडियाचा वापर बऱ्यापैकी वाढला होता आणि त्याच काळात मी हिंदी गझल, हिंदी कविता माझ्या वाचनात आल्या. त्या वाचनात येण्याचं कारण आणि त्यानंतर तिथे हिंदी गझल आणि हिंदी कवितांमध्ये उर्दू शब्द असतात, तर हे प्रेम तिथे जडत गेलं. तिथून हा प्रवास सुरू झाला की उर्दू शब्द आणि हे उर्दू विषयीचं माझं प्रेम. वा. भावना, तुझ्यासाठी कविता म्हणजे नेमकं काय आहे? म्हणजे भावना व्यक्त करण्याचं माध्यम आहे की समाजाशी संवाद साधण्याचं एक माध्यम आहे असं तुला वाटतं? दोन्ही वाटतं. या प्रश्नाचं उत्तर हे किंवा ते असं नाही देऊ शकत. तर सुरेश भटांच्या खूप छान ओळी आहेत, त्या मी घेते. जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा, जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. तर तेच आहे, शब्द हे संवाद साधत असतात. माझ्यासाठी तर भावना व्यक्त करते मी, पण माझ्या भावना, माझे शब्द हे संवादासाठी सुद्धा आहेत, ते समाजाशी बोलतायत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे समाज सुद्धा माझ्याशी संवाद साधतो. ज्यावेळेस ह्या कविता वाचून मला फीडबॅक येतात त्यावेळेस ते समाजाची मतं, त्यांचे ओपिनियन्स, त्यांना काय वाटतं, या सगळ्या भावना माझ्यापर्यंत पोहोचतात. कविता हे माध्यम सुद्धा आहे आणि मला व्यक्त सुद्धा होता येतं त्यामुळे. वा, खूपच छान. भावना, बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला एखादी ओळ सुचलेली असते, पण मग बरेच दिवस असं होतं की नाही, आता मला काही सुचत नाहीये, याच्या पुढचं काय लिहू, काय होतंय काहीच कळत नाही. बऱ्याच वेळेस असं होतं की पूर्ण कविता लिहायला आपल्याला बरेचसे दिवस लागतात, काही वेळा असं होतं की महिने लागून जातात. तर मग असं कधी तुझ्यासोबत झालंय का? खरं सांगू का, जसे आपल्याला मूड्स असतात ना तसे कवितेलाही मूड्स असतात. म्हणजे आपले जसे मूड स्विंग्स होतात तसे तिचेही असतील. कारण भावना तिथे असतातच, कारण की ते फील झाल्याशिवाय तुम्हाला ते जिवंत म्हणजे ते जगल्याशिवाय आपल्याला लिहिता येणार नाही. बरोबर आहे. पण त्यामध्ये दुसरी गोष्ट अशी असते की आपल्याला ते शब्द ओढून ताणून आणता येत नाही. बरोबर. आणि ते ओढून ताणून आणले तर मग त्याला कविता म्हणायचं का, हा प्रश्न आहे. तर त्यामुळे ते आहे की बऱ्याच कवितांना बरेच शब्द लिहायला किंवा ओळी लिहायला तर महिने जातात, दिवस जातात. आणि ते स्वतःचा वेळ, ते कवितेचा स्वतःचा वेळ असतो, तो तिला ज्यावेळेस सुचायचंय त्यावेळेस ती येणार. बरोबर.
अगदी बरोबर. भावना कधी कधी असं होतं की म्हणजे आपल्यासोबत एखादी अशी घटना घडून गेलेली असते, त्यानंतर आपल्याला म्हणजे सुचायला लागतं की नाही आपण याच्यावर काहीतरी लिहू शकतो, किंवा अचानक असं होतं की आपल्याला काहीतरी रॅन्डमली सुचतं. तर मग हे असं होतं का की फक्त एखादी घटना घडून गेल्यानंतरच आपल्याला कविता लिहिता येतात, की बाबा रॅन्डम असं काहीतरी बघितलं तरी पण आपल्याला शब्द सुचायला लागतात आणि अचानक आपण लिहायला लागतो? खरं तर हे होतं. बऱ्याचदा काही गोष्टी आपल्याला खूप हिट करून जातात आणि त्यानंतर आपण लिहितो. तर ही आणि बऱ्याचदा असं होतं की काही गोष्टी आपल्याला लागलेल्या असतात, आपल्याकडे भावना असतात पण आपल्याकडे शब्द नसतात. बरोबर. त्यावेळेस सुचत नाही, किंवा काय म्हणतो आपण त्याला, सुचण्यापेक्षा आपल्याला शब्द उमगत नाहीत. आपल्या ओठांवर काही नसतं, लेखणीत काही येत नाही. तर मुळात तो वेळ असतो तो जाऊ द्यायचा, कारण की ते कुठेतरी आपल्या मनात आहे तर ते कागदावर उतरणार आहे. फक्त त्याचा मार्ग आणि त्याची वेळ वेगळी असू शकते, असं मला वाटतं. अगदी बरोबर. भावना, वकिली आणि कविता शब्दांना म्हणजे खूप महत्व आहे या दोन्ही ठिकाणी सुद्धा. तर मग या दोन क्षेत्रांमध्ये तुला नेमकं काय साम्य वाटतं? या दोन्ही क्षेत्रांमध्ये मला साम्य वाटतं. 2च शब्द आहेत, जबाबदारी आणि परखडपणा. कारण की शब्द, ज्यावेळेस कविता आहे त्यावेळेस शब्द येणार आणि तिथे जबाबदारी असणार बरोबर. आणि तिथे परखडपणा पण असणार, कारण की तो महत्वाचाच आहे. आणि वकिलीतही हेच आहे, जबाबदारी आणि परखडपणा. कारण की मला जर सत्याच्या बाजूने उभं राहायचंय तर मला परखडच असावं लागणार अगदी बरोबर. आणि मला जबाबदारीनेच वागावं लागणार. मग अगदी शब्दांची निवड असू देत किंवा मग ते शब्द वापरणं, त्यांना हाताळणं, या दोन्ही गोष्टी तिथे येणार. अगदी बरोबर, अगदी बरोबर. भावना, तू जी तरुण पिढी आजची आपण बघतो की ती लिहितीये, बऱ्यापैकी लिहितीये, तर मग त्यांच्या लेखनात तुला काय आवडतं? म्हणजे आजकाल असं होतं ना की बऱ्याच जणांचे वेगवेगळे विषय असतात, तर मग ह्या सगळ्यांबद्दल तुला नेमकं काय वाटतं? खरं तर खूपच छान प्रश्न आहे. तसं तरुण, मला असं वाटतं की तरुण पिढी जी लिहितीये ती खूप सहज आहे आणि त्यांच्याविषयी मला आवडलेली, लिखाणाविषयी तर प्रत्येकाचं आपापलं लिखाण असतं आणि ते तुलनात्मक नसतं, त्याची आपण तुलना नाही करू शकत. ते आपलं आपलं असतं किंवा त्यांचं त्यांचं असतं. तर मला असं वाटतं यामध्ये मला तरुण पिढीची आवडणारी गोष्ट म्हणजे काय, की आपण कोणीही पूर्ण नाही आहोत, कम्प्लीट नाही आहेत आपण सगळे अपूर्ण आहोत आणि आपला प्रवास सुरू आहे पूर्णत्वाकडे. या पिढीची सगळ्यात सुंदर गोष्ट आहे की हे अपूर्ण पण जे आहे, हे इनकम्प्लीटनेस पण ती पिढी खूप छान आणि पॉझिटिव्हली आणि प्राऊडली कॅरी करते. हे खूप सुंदर आहे. म्हणजे त्यांना कुठेही ते कमी वाटत नाही किंवा तो कमीपणा येत नाही आणि इतक्या सहज असतं ते की खूप सहज मान्य करणार, सहज गोष्टी बदलणार आणि त्यांना फरक पडत नाही कोण काय म्हणतंय, कोण काय विचार करणार आहे. ते त्यांचं ते मुक्त असतात आणि त्यांचा हे मुक्तपणा, हे स्वतःचं स्वला जपणं, हे खूप सुंदर आहे. अगदी छान. भावना, तू आता बऱ्याच वेळ पितृसत्ताक आणि स्त्री समानता याबद्दल बोललीस, तुझ्या कवितांमधून सुद्धा ते आम्हाला दिसून आलं. तर मग ह्या इक्वॅलिटीवर तुझं काय मत आहे? आता आपण आजकाल बघतो की आपल्याला संविधानाने सुद्धा हक्क दिले आहेत आणि आपण शिकतोय, आपल्याला कळतंय, तर मग अजून सुद्धा काही प्रमाणात समाजात ह्या गोष्टी आहेत. म्हणायला म्हणतो आपण की इक्वॅलिटी आहे, पण काही प्रमाणात ते आपल्याला दिसून येत नाही. तर मग या सगळ्यावर तुझं काय मत आहे? मला असं वाटतं ज्यावेळेस आपण इक्वॅलिटी बोलतो तर आज आपल्याला ही गोष्ट आपल्या सगळ्यांनीच मान्य केली आहे की बाबा महिलांवर अत्याचार झाले, त्यांना असमान वागणूक दिल्या गेली. आज आपण शिक्षणामुळे बरंच पुढे आलो आहोत. आज अनेक कायदे आहेत. तर कायदे काय काम करतायत की बाबा तुम्हाला न्याय आणि अधिकार या 2 गोष्टींसाठी कायदे आहेत. मात्र याही पुढे गेलं तर आजही आपल्याला ती असमानता तशीच दिसते. तर याचं कारण आहे मानसिकता. कारण की मला असं वाटतं स्वीकारणं महत्वाचं आहे. जिथे स्वीकार नाहीये तिथे बदल नाहीये आणि जर बदल नाहीये तर तुम्ही पुढे जाऊच शकत नाही. आणि ती गोष्ट आहे की बाबा एक्सेप्टन्स आलं की रिस्पेक्ट येणार, रिस्पेक्ट आलं की रिकग्निशन येणार. बरोबर. आणि या तिन्ही गोष्टी सोबत आल्या की तुम्हाला वेगळे कायदे करायची गरज नाहीये. आज जे कायदे आहेत ते लागू होत आहेत तरी सुद्धा ही असमानता आहे. याचं कारणच आहे मानसिकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इक्वॅलिटी. मला काय वाटते, मला असं वाटतं अपॉर्च्युनिटीज, संधींच्या बाबतीत महिला ह्या डिप्राइव्ड आहेत आणि हे मान्यच आहे, सगळ्यांनाच मान्य आहे, यात काही दुमत नाहीये. पण दुसरी गोष्ट आहे, ह्या संधी न मिळण्याचं कारण काय होतं, मानसिकता. कुठली जी पुरुषांमध्ये आपण जी समाज व्यवस्थेने पुरुषांना सांगितली, बरोबर, तर मला असं वाटतं की ते सुद्धा डिप्राइव्ड आहेत. कुठलं इमोशनली, आता इमोशनल अँगल आपण बऱ्याचदा पाहत नाही, हे सगळे आहेत मटेरियल गोष्टी आहेत. बरोबर. तर मग इमोशनली कसे ते डिप्राइव्ड आहेत, तर त्यांना कोणी सांगितलंच नाही की बाबा हे असं असतं. म्हणजे समजून घेण्याच्या बाजूने जरी आपण बघितलं तर आज स्त्री बोलते तरी, बरोबर, आज स्त्रिया त्यांच्या अधिकारांविषयी बोलतात, त्यांच्या इमोशन्स विषयी बोलतात, फ्रीली बोलतात. आहेत बाबा मूड स्विंग्स, आता जेन्झी आहोत तर आहेत मूड स्विंग्स आहेत, मान्य आहे आम्हाला, तुम्हाला पण माहितीये, बरोबर. पुरुषांविषयी कोण बोलतं? बरोबर आहे. पुरुषांना समजून घेणार कधी? बरं, पुरुषांनी म्हणजे मला असं म्हणावं असं वाटेल की पुरुष हे अजूनही असं एक पुस्तक आहे ज्याला आपण अजून वाचलंच नाहीये.
तर मग हे पुस्तक वाचावं लागेल ना अगोदर. अगदी बरोबर. आणि त्या पुस्तकाचं ती इक्वॅलिटी तिथे मला वाटते की आम्ही अपॉर्च्युनिटीजच्या बाबतीत डिप्राईव्ड आहोत आणि पुरुषांच्या बाबतीत जर बघितलं आपण तर त्यांना हे एक्सेप्ट होत नाहीये. इथे त्यांचं इमोशनल लॅग आहे की हा कल्चरल लॅग आहे, तो पण भरून काढायचा आहे. म्हणजे इक्वल अनइक्वल असं काही नाही येते, ते दोन्ही सेम लेवलला आहे आणि दोघांनाही आपल्याला अपलिफ्ट करायचंय. तर मी इक्वॅलिटीकडे असं पाहते. वा, खूपच छान. भावना, आता जाता जाता आम्हाला आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांना तुझी एखादी कविता ऐकायला नक्कीच आवडेल. तर आता आपण इतका वेळ प्रेमाविषयी बोललो, स्त्रियांच्या अधिकारांविषयी बोललो, पण हा प्रेम हा विषय सुटत नाही. बरोबर. तो प्रत्येक वयात किंवा आयुष्याच्या प्रत्येक स्टेजमध्ये आपल्या सोबत असतो. अशीच एक प्रेमावरची कविता घेते, मराठीत आहे कविता. तुझ्यावर येऊन थांबलं नाही सारं काही, तुझ्यावर येऊन थांबलं नाही सारं काही, तर नव्यानं सुरू झालं. तुझ्यावर येऊन थांबलं नाही सारं काही, तर नव्यानं सुरू झालं. लुप्त झालेल्या नदीचा प्रवाह पुन्हा नजरेस पडावा असं काहीसं. लुप्त झालेल्या नदीचा प्रवाह पुन्हा नजरेस पडावा असं काहीसं. आणि काय खळखळू लागले मी, आणि काय खळखळू लागले मी. तुझ्या फक्त म्हणण्याने सगळं कसं जुळून आलंय, तुझ्या फक्त म्हणण्याने सगळं कसं जुळून आलंय. मला स्वैर होता आलं. आणि काय वारा झाले मी, आणि काय वारा झाले मी. मला नको झाले होते, मला नको झाले होते नेमकं तेव्हा तुला भावले मी. मला नको झाले होते नेमकं तेव्हा तुला भावले मी. आणि काय सौंदर्य पाहिलं मी, आणि काय सौंदर्य पाहिलं मी. माझी स्वप्न माझ्या इतकीच तुझ्या डोळ्यात पाहिली, माझी स्वप्न माझ्या इतकीच तुझ्या डोळ्यात पाहिली. तेव्हा बालपणीचं निश्चिंत चिमुकलं आठवलं, तेव्हा बालपणीचं निश्चिंत चिमुकलं आठवलं. आणि काय बेधुंद फुलपाखरू झाले मी, आणि काय बेधुंद फुलपाखरू झाले मी. दरवळणारा मोगरा तू, दरवळणारा मोगरा तू तुझ्या जरा जवळ आले, दरवळणारा मोगरा तू तुझ्या जरा जवळ आले. आणि सुगंध रुजत गेला, दरवळणारा मोगरा तू तुझ्या जरा जवळ आले. सुगंध रुजत गेला. आणि काय मोगराई झाले मी, आणि काय मोगराई झाले मी. वा, खरंच खूप छान कविता केली तू भावना. भावना, आज तुझ्याशी गप्पा मारताना जाणवलं की कविता ही फक्त कागदावर लिहिलेली ओळ नसते, तर ती जगण्याची एक पद्धत असते. तुझ्या शब्दांमध्ये प्रेम आहे, प्रश्न आहेत आणि संवेदनशीलता सुद्धा आहे, आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याची ताकदही आहे. भावना, कलादर्शनमध्ये येऊन इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्याबद्दल तुझं खूप खूप आभार. सगळ्यात पहिले तर थँक्यू सो मच, मला इथे बोलण्याची संधी दिली. मलाही खूप छान वाटलं, मला छान व्यक्त होता आलं, मनमोकळ्या गप्पा करता आल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा आवाज पोहोचेल या माध्यमातून अजून कित्येक लोकांपर्यंत. तर मला ही गोष्ट खूप आवडली आहे. खरंच खूप खूप थँक्यू. भावना, तुझ्या लेखणीला अशीच नवी ऊर्जा मिळत राहो आणि तुझ्या कविता अधिकाधिक वाचकांच्या मनापर्यंत पोहोचत राहो, हीच शुभेच्छा. श्रोते हो, आजचा हा संवाद तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. पुन्हा भेटूया एका नव्या कलाकारासोबत, नव्या कला प्रवासासह. तुम्ही कुठे जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ देवगिरी 91.2 FM, वारसा लोकसंस्कृतीचा.